मित्रांनो, लेखी परीक्षेला जरी तुम्हाला 40-50 मार्क आले, तरी पुढच्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आपल्यासोबत रणजित आहे. रणजितला 2022-23 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये फक्त 46 मार्क लेखी परीक्षेला आले होते आणि पुढच्या वर्षी त्याला 94 मार्क आले. म्हणजे मार्कामध्ये जवळपास दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाली होती आणि ही वाढ तुमच्या आताही होऊ शकते. फक्त तुम्ही व्यवस्थित डोकं लावलं, व्यवस्थित प्लॅन केला, व्यवस्थित तुमचं वर्षभर सातत्य ठेवलं, तर 100% बदल होतोय. रणजित सोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. रणजितचं एक नाही तर 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. मागच्या वर्षी एस-आर-पी-एफला झालं, जेल पोलिसला झालं आणि आता ह्या वर्षी पुन्हा एकदा पोलीस शिपाई म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. सगळ्यांचीच परिस्थिती वाईट नसते. तसं रणजितची परिस्थिती चांगली होती. वडील माजी सरपंच होते. आता ते बरेच दिवस झाले ते राजकीय क्षेत्रातून थोडे बाजूला आलेत. सामाजिक कामं चालू आहेत. घरी शेती आहे. शेतीच त्यांचा मेन इन्कम सोर्स आहे. रणजितला 4-4 बहिणी आहेत. म्हणजे घरावर आर्थिक दबाव खूप जास्त होता आणि सगळेच लोकं शिकत होते. त्याच्यामुळं प्रेशर येतोच कोणीही असू द्या. आणि अशा परिस्थितीमध्ये रणजितनं सुद्धा जिद्द न म्हणजे हारता मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलं असं आपण म्हणू शकतो. कारण खेडेगावात राहून कुठलाही क्लास न लावता, अकॅडमी न लावता त्यानं आपला सेल्फ स्टडी कधीतरी ऑनलाईन लेक्चर इकडे-तिकडे बघितले आणि पुस्तकं वाचून त्याचं 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. रणजित पैलवान असल्यामुळे थोडा मोठा दिसतोय. मोठ्या हाडाचा. परंतु रणजितचं वय आत्ताशी 24 आहे. मागच्या वर्षीच त्याचं 22व्या वर्षी जवळपास 2 ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. एस-आर-पी-एफ पुण्याला झालं होतं. त्याने ते सोडून दिलं होतं आणि नंतर मुंबई जेलला झालं होतं. तो तिथं आता पोस्टिंगला सुद्धा आहे आणि आता इथून पुढे तो पोलीस शिपाई म्हणून मुंबईला जॉइन होतोय. तर अतिशय अ, चांगली परिस्थिती म्हणू शकतो आपण. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अनेकदा खूप चांगली नसते. परंतु रणजितची परिस्थिती मात्र त्या मानाने चांगली होती. पण तरीसुद्धा घरातले 5 जण शिकतायत आणि प्रत्येकाचं वय असं शिकण्याचं, लग्नाचं हे सगळे खर्च असल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता, की अजून परिस्थिती किती बिघडत असते. आणि गावामध्ये सामाजिक प्रश्न असलं, की असतंच की ताई तुम्ही असं दाखवायला पाहिजे, तुमचं लग्न एवढंच मोठं व्हायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी होतातच समजा. तर आता रणजित आपल्यासोबत आहे. रणजितनं कशा पद्धतीने यश मिळवलंय, काय-काय अडचणी आल्यात आणि इतर विद्यार्थ्यांना जे कॉमन प्रश्न असतात ते सुद्धा विचारणार आहेत आपण. रणजित, तुझं खूप-खूप स्वागत आणि खूप-खूप थँक अभिनंदन, की तुझं एवढ्या ठिकाणी सिलेक्शन झालंय. थँक यू. आणि आता आपल्या मुलांना ज्या अडचणी येतात त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं की कशा पद्धतीनं तू गावाकडे राहून, गावात बसून म्हणजे रणजित कुठलीही अकॅडमी लावू शकत नव्हता. अशी महाराष्ट्रात कुठली अकॅडमी नव्हती, की ज्याची फी रणजित भरू शकत नव्हता. मग गावातच अभ्यास का केलाय? सर्वप्रथम सर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. माझं नाव रणजित अरुण घेरडे, सोलापूरमध्ये सांगोला बरं, तालुका माझा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 2021 पर्यंत पूर्णपणे कुस्तीच्या क्षेत्रामध्ये होतो. बरं. आणि 1 वर्ष लॉकडाऊन पडल्यामुळे कुस्ती सोडून मी थोडं बाजूला सरल्यानंतर मग गावातील मुलं आमच्या गावामध्ये केळविसरी गावामध्ये जर पोलिसांचं प्रमाण जास्त आहे. हां, हां, हां. आणि असल्यामुळं सर तिथं मग मित्रमंडळी, संपर्कातले लोकं बहुतांश पोलिसमध्येच आपली तयारीसाठी निवड करतात. बरोबर. त्यासाठी मग मी पण त्यांच्या नादामुळं, संगतीमुळं पोलीस भरती एक पहिली दिली 2022-23 ची. हं. त्यामध्ये मला पहिल्यांदा सर ग्राउंडला 41 आले. म्हणजे सर मी आहे अशा माझ्या फिजिकलवर, हं, तयारीवर आणि कोणतीही लेखी तयारी नव्हती त्यावेळी. त्यावेळी मला 46 मार्क लेखीला मिळाले. हं, हं. म्हणजे टोटल अगदी डबल डिजिट टोटल आहे माझी. हं, हं. आणि मग नंतर मी पुढची भरती 6 महिन्यानंतर निघाल्यानंतर फक्त त्या 6 महिन्यामध्ये हं. माझ्या डोक्यात विचार होता की कुठेतरी अकॅडमी लावावं किंवा कुठं क्लास लावावं. पण मला एक अंदाज आला आणि मी आपले पुस्तकं, महाराष्ट्र पब्लिकेशनची पुस्तकं सर बघत राहिलो. त्यामुळे मला ते घटक न्याय, टॉपिक न्याय, वर्गीकरण हे अशा गोष्टी सगळ्या सोप्या म्हणजे आवाक्यात वाटल्या माझ्या. हं, हं. त्यानंतर म्हटलं मी आपण ही घरीच तयारी करू इच्छितो किंवा गावात करू शकतो. हं. तर गावाशेजारी 5 किलोमीटर असणाऱ्या नागरिकच्या अभ्यासिका लावली हं. आणि तिथं 6 महिने पूर्णपणे झोकून अभ्यास केला. हं. मात्र गणितला थोडंसं लेक्चर बघितली ऑनलाईन हं, हं. आणि बाकीचा काय अभ्यास स्वतः सेल्फ करून मग पुस्तकं वाचूनच झालंय सगळं. भरपूर. मित्रांनो, रणजितच नाही तर मी सुद्धा पुण्यात शिकलो होतो. अ, पुण्यात मी शिकलो होतो ग्रॅज्युएशनला म्हणजे मी पुण्यात क्लास लावू शकत होतो. आमच्या वेळेस मात्र ऑनलाईन क्लासेसचं असं काही फॅड नव्हतं. म्हणजे उपलब्धच नव्हते कोणाचे. आणि तशी परिस्थिती असताना सुद्धा आम्ही गावाकडे अभ्यास करण्याचा डिसिजन घेतला. गावाकडे शेतात बसून अगदी अभ्यास केले आणि अभ्यास करून पहिल्या अटेम्प्टला माझं सुद्धा सिलेक्शन झालं होतं, पी-एस-आय म्हणून. आता काही-काहींना असं वाटतं, काही असतात विरोधक असतात किंवा काहींना अक्कल कमी असते, की बाबा हे झालंच नसेल, मग झालं पी-एस-आय कोण सोडतंय? असं पण वाटतं रणजित. आता बरोबर. काय सांगायचं? मग आता माझ्या अशा पण लोकांना तसंच आहे. एकच सांगणं आहे, की बाबांनो काय करायचं? एम-पी-एस-सीमध्ये आमच्या विरोधात कंप्लेंट करायची, की हा व्यक्ती कधी पी-एस-आय म्हणून सिलेक्ट झालाच नाहीये. तर हा कसं काय लावतोय? ह्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. मग आम्ही गुन्ह्याची सगळी प्रोसेस सांगू तुम्हाला आणि वकील सुद्धा आम्ही देऊ किंवा वकिलाची फी आम्ही भरू. परंतु बिनधास्त ज्यांना असं वाटतंय, की नाही, नाही झाल्यावर माणूस सोडत नाही.
तर त्यांनी कंप्लेंट करायला काही हरकत नाही. परंतु मी सुद्धा गावाकडे बसून झाडाखालीच अभ्यास केला होता आणि होतो. मी असं नाही म्हणत की ऑफलाईन अकॅडमी लावूच नका. पण माझं आणि रणजितचं सुद्धा तेच म्हणणं आहे की जर तुमचं स्वतःवर कंट्रोल आहे, तुमच्याकडं गावाकडे बसून ह्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही जर ठरवून गावातले लोकं, नातेवाईक, भावकी, मित्र जर बाजूला ठेवून आपापल्या अभ्यासावर फोकस करू शकताय, तर बिनधास्त गावाकडे राहा. तुम्हाला कुठल्याही अकॅडमीत घरची चव येणार नाही. तुम्हाला कुठल्याही अकॅडमीत पाहिजे तेव्हा झोपता येणार नाही, जे तुम्ही गावाकडे झोपू शकताय. राहिला प्रश्न, तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातले असते. तुम्हाला असं वाटतं की घरचे काम सांगतात. शक्यतो तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल, तर घरचे कधीही तुमच्या हातातलं पुस्तक काढून तुम्हाला असं सांगत नाहीत की जा ह्या कामाला. असं कधी होत नाही. आणि एखाद्या पालकाचं होत असेल तर आम्हाला सांगा. त्या पालकाला मी पर्सनली बोलतो की बाबा हे कसं तोट्याचं आहे आणि तुमच्या मुलाकडे लक्ष देणं काय किती फायद्याचं आहे, त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं हे मी स्वतः सांगतो. बरं रणजित दादा, हे 46 पासून हा 94 पर्यंतचा प्रवास कसा होता? सर फक्त 6 महिन्याचा कालावधी होता आणि 46 पडले त्या वर्षी नाराज होण्याचं कारण नव्हतं, कारण अभ्यासच केला नव्हता. बरोबर. म्हणजे मी जशा रेग्युलर तयार होतो तसाच मी पेपर दिला होता. मात्र पण त्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे बघितल्या. पाठीमागच्या 19च्या, 18च्या अशा प्रश्नपत्रिका बघत गेल्यानंतर अंदाज आला, की मार्क मिळू शकतात किंवा हे सगळं आहे आवाक्यातलं आहे आपलं. हं. मग त्या दृष्टीने सर परत मी थोडंसं गणितला मात्र स्टेट बोर्ड केला हं. आणि इतिहास, भूगोल हे सगळं स्टेट बोर्डवरून कव्हर केलं आणि मग अवांतरचा क्लास लावला. बरं. मग त्यानंतर मी क्लास म्हणजे कुठं ऑनलाईन फक्त ते गणितासाठी. बाकीच्या विषयाला वाचून आपले एरॉरलेस तेवढं पुस्तक होतं. त्यावेळी काही ग्रंथ नव्हता. हं. असं करून मग 6 महिने गेल्यानंतर लगेच पेपर आला एस-आर-पी-एफ गट 2चा. हं. त्यावेळी मला 86 पडले. बरं. 86 पडलं, वेटिंगवर राहिलो आणि 1 महिनाभर वेटिंग क्लिअर झाली आणि त्या वर्षी 2024च्या वर्षी मी एस-आर-पी झालो. हं. परंतु मुंबईचे पुढे 3 पेपर होते. हं. त्यामध्ये कारागृह चालक आणि शिपाई. हं. तर मग म्हणून एस-आर-पी-एफ जॉइन केलंच नाही मी. हं. होल्डवर ठेवलं. मात्र परत 3 महिनं हं. जॉइनिंगसाठी एस-आर-पीवाले बोलावलं आहे. हां. त्यांनी ते बोलावणं फर्स्ट नोटीस, सेकंड नोटीस, अंतिम नोटीस अशा नोटीस चालू झाल्या. पण इकडले मुंबईचे पेपर दिल्यानंतर जॉइन करायचं आणि एस-आर-पी असं मनापासून जॉइन करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळं ते केलं नाही आणि मुंबईला परत मग 2024च्या भरतीला मला CP 2 मार्क हुकलं माझं बरं. आणि मग जेलला मी थर्ड आहे, मी थर्ड टॉपर आहे आणि 94 लेखीला मिळाली आणि बरोबर. 43 ग्राउंडला मिळाली, 137 टोटल आहे. मग तेवढ्या मध्यवर्ती मला जॉइनिंग मिळालं. जॉइनिंग मिळाल्यानंतर परत आता ह्या वर्षी भरती सुटली. परत एक मपोमध्ये जाण्याची इच्छा होती आणि आपल्याला भविष्य खात्याअंतर्गत काही करता तेव्हा येतं. आपण भेटलो होतो. हो, मग त्यावेळी आपली भेट म्हणजे झाली होती. आम्ही शक्यतो विद्यार्थ्यांना भेटतच नाही, टाळतोच. परंतु त्यावेळेस सुद्धा रणजित आला होता. आम्ही त्याला वेळ दिला होता की एवढा लांबून आलाय वडील आणि मी आलो. आणि वडिलांना घेऊन आला होता. आजही वडिलांना घेऊन आलेला आहे की आता सिलेक्शन झालंय. तेव्हाही योगायोगाने सिलेक्शन झालं होतं. तेव्हा थोडे मी माझ्या लेव्हलला सल्ले दिले होते आणि त्यानं दुसऱ्यांदा नाही ते सर. सगळं करून दाखवलं. आणि तुमचं मार्गदर्शन झालं होतं त्यावेळी. परंतु त्यावेळी मी एस-आर-पीचा राजीनामा दिला होता. हां. तुमचं म्हणणं होतं की इकडं जर जेलला झालं तर जेलपेक्षा आपल्याला एस-आर-पी बेटर आहे. हं. परंतु दिल्यामुळं परत मग जेल स्वीकारलं. हं. 3-4 महिने जेलला ड्युटी केली. ट्रेनिंगला नाव आलं. पण ट्रेनिंगमधून नाव काढून घेतलं आणि म्हणलं की ह्या वर्षी एक चान्स घ्यायचा. आणि म्हणजे सिलेक्शन झाल्यावर सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येतो. एखाद्याचं कुठेतरी वाहन चालक झालंय, बॅट्समन झालंय, एस-आर-पी-एफ झालंय, पण त्याची काय इच्छा असते की नाही मला जिल्हा पोलीसच व्हायचंय. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा व्यवस्थित मन लावून तुमचा वेळ जो मिळतोय तो व्यवस्थित कारणी लावला त्याचा 100% फायदा होतो. पण पोरांचं काय होतं जनरली की सिलेक्शन झालं की मग मला जास्त लाईक मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? मग मी काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बनवतो, काहीतरी असं काहीतरी टाकतो की बाबा मला खूप जास्त लोकं कमेंट करतील, मला जास्त लाईक करतील. अशा गोष्टीत पडू नका. हे सोशल मीडियाचं जग आहे. ह्याचा आणि रिअल लाईफचा काही संबंध नसतोय. रणजित पैलवान आहे. तो खूप जास्त रील टाकू शकतो, पण तो नाही टाकत. हा एक समजूतदारपणा आहे. आता आमचं तुम्हाला अपडेट देणं काम आहे म्हणून टाकतोय. आम्ही कधी असे गाड्या फिरवताना आणि चष्मा लावलाय आणि काहीतरी माकडचाळे चालू आहेत, असे आम्ही शक्यतो तुम्हाला कधीही व्हिडिओ टाकत नाहीत. कारण आपले हे क्षेत्र वेगळे आहे. ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फक्त अपडेट देण्यासाठी आम्ही सोशल मीडिया वापरतोय. अन्यथा सोशल मीडिया खूप घातक आहे. बरं. आता हे जे तुझं सकाळचं म्हणण्यापेक्षा फिजिकलचं शेड्यूल कसं असायचं? की सकाळी गावात कसा अभ्यास म्हणजे हो सर. फिजिकल करायचा? मग तो महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे पोलीस भरतीसाठी तर फिजिकल हे एक महत्त्वाचा घटक आहे. हं. तर मी कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं मला थोडासा फायदा ॲडव्हान्स आहे हं. इतरांपेक्षा. तरी पण इतरांना ह्याचा फायदा घेण्यासाठी मी असं सांगू शकतो की फिजिकल करताना सर कोणत्याही अकॅडमी शिवाय करू शकतो. कसं काय माहिती आहे का? आपण गावाकडं ग्रामीण भागात जर असेल, तर तिथं जे आपल्याला आपलं शेड्यूल तयार करता येते आठवड्याचं, हं. की आजच्या दिवशी हे, उद्या दिवशी हे, परवाच्या दिवशी हे. तर हे आपलं आपण स्वतः
स्वयंशिस्त करू शकतोय. हम्म. मग त्या हिशोबाने मी डाएट घेत होतो. मला डाएटची थोडीशी पैलवान असल्यामुळे अक्कल होती. हम्म. तर डाएट मी घेण्यामध्ये कधी चूक करत नव्हतो किंवा जे रात्री डोक्यात ठरवलंय की उद्या काय करायचं आहे तेच मी उद्या करणार. हम्म. हे एक मी पालन करत होतो, दुसरं काय नाही. आणि डाएटवर माझा विश्वास जास्त आहे. आणि मी कधीही मात्र सर नाही सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे कधी प्री वर्कआउट असेल किंवा उत्तेजक दरवेळेस असतील अशा कधीही मी वापर केला नाही. माझ्या त्या गोष्टीमध्ये मला हे गरजच पडत नाही. ज्या लोकांना माहित नसेल, मी स्वतः तालमीत राहिलेलो आहे. रणजितही काही दिवस तालमीत होता आणि नंतर बाहेर पडल्यानंतर ती थोडीशी शिस्त लागते की बाबा ही थंडाई अशी बनवायची, हे काजू बदाम हे असे खायचे, मटण खायचे, चिकन खायचे, अंडे खायचे, तूप कसं खायचंय, किती खायचंय, हे खाल्ल्याचं आता कळायला लागलं की पुढे 100% फायदा होतो. मी 2016ला PSI झाल्यानंतर फक्त तब्येत चांगली नव्हती म्हणून कोल्हापूरला तालमीत गेलो होतो 1 महिनाभरासाठी. 1 महिन्यात 6-7 किलो वजन आरामात वाढलं होतं आणि एकदम हेल्थ चांगलं झालं होतं. आणि त्याचा फायदा मला आजपर्यंत होतो की ज्या तूप खाल्ल्यानंतर मला वास यायचा तुपाचा, तर तो वास येत नाही. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. पण तुम्हाला त्यासाठी ट्रेन व्हावं लागते. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःची शिस्त नाही किंवा माझ्या एकट्याच्यानं फिजिकल होतच नाही. 8 दिवस झालेत, 15 दिवस झालेत, मी प्रयत्न करतोय. तुमचा एखादा ग्रुप असेल गावातल्या विद्यार्थ्यांचा, तालुक्याच्या ठिकाणचा, तुम्ही सोबत करू शकता. पण सोबत म्हणजे असं नको की फक्त फिजिकलच करतायत. जे सकाळी 6ला जातात तर 10 वाजेपर्यंत फिजिकल करतायत. असं करू नका. तुमचं नुकसान होणार आहे. बरं. सर आता सकाळी फिजिकल करायचं की संध्याकाळी? फिजिकल सर मी 2 टाइम करत होतो. भरतीच्या काळात 1 टाइम करत होतो. म्हणजे बरं. आपल्याला 1 टाइम लेखीसाठी पण वेळ द्यावा लागत होता. हां. म्हणजे शांततेच्या काळात म्हणजे भरती अजून ॲड नाही. बरोबर. त्यावेळी मी 2 टाइम करत होतो. बरं. आणि आपल्याला पैलवान असल्यामुळे 2 टाइम करावंच लागतं. सवय होती. बरं. आणि थंडाईचा विषय काढला तर थंडाई हा माझ्या तर का नाही डाएटमध्ये मुख्य डाएट होता. बरं. कारण की ज्यांना माहित नसेल ना व्हॉट इज थंडाई, थंडाई हं. म्हणजे काय असतं माहिती का? बदाम असे एकदम रगडून रगडून त्याचं पीठ बनवतात आणि त्याच्यापासून अक्षरशः दूध बनवलं जातं. थोडक्यात बदामाचं दूध म्हणजे थंडाई. ज्यांना माहिती कोल्हापूरच्या भागातल्या लोकांना त्यांना माहिती, पैलवान लोकांना, पण अनेक जणांना ना माहित नसतं, मुलींना विशेषतः. तर थंडाई म्हणजे बदामाचं काढलेलं दूध, दॅट इज थंडाई. त्याच्यामध्ये काही मसाले वगैरे टाकले जातात. कोणी साखर पण टाकते, कोणी एखादा गुळ वापरते. बरोबर. ते तुमच्यावर ॲडिशनल डिपेंड आहे की किती मसाला लावायचा मी आहे. सर काही दिवस 3 टाइम पण व्यायाम केलाय. म्हणजे हां. दुपारचा पण व्यायाम केला. मग ती एवढं जलद बॉडी कव्हर करायचं म्हटलं तर ते थंडाईमुळे होतं तुम्हाला शक्य. पण 3 टाइम बाकीचे करू नका. हं. ते भाऊ पैलवान आहे. तुम्ही जर व्हिडिओ वगैरे बघितला ना की बाबा कशा कुस्त्या खेळणार, तर मग तुमच्या लक्षात येईल. बाकीच्यांनी 3 टाइम व्यायाम करायचा नाही. यांचा स्पोर्ट्सच खेळाडूंचा होता. त्याच्यामुळं सॉरी कुस्तीचा. त्याच्यामुळे वेगळा विषय आहे. कोणतंही सर्टिफिकेट नाही. स्पोर्ट्सचं सर्टिफिकेटचा इकडे कुठलाही उपयोग नाही. ओपनमधूनच आहे. फक्त खेळ कुस्ती आहे आणि कुस्तीसाठी आधीपासून प्रयत्न चालू होते आणि आजही चालू आहेत. बरं. आता हे झालं. तर दिवसात किती वेळा अभ्यास केला? एक्झामच्या आधी किती दिवस म्हणजे एक्झाम जवळ आले 2-3 महिने राहिलो आणि असं जनरल किती? अ, तरी 5-6 महिने जे केलाय ते सांगण्यासारखं आहे. म्हणजे मी सकाळी 7 ते 7:30 पर्यंत सर फिजिकलचं सगळं आवरून घेत होतो. आणि कसल्याही परिस्थितीत 7-7:30 ला आपल्याला अभ्यासाला अभ्यास केला बसायचंच. बसायचं हे माझ्या डोक्यात असायचं. तिथून पुढं मी सर 5 पर्यंत करत होतो. 5 ला परत ग्राउंडवर जायचं. मग तिथून पुढं 5 नंतर 7 पर्यंत ग्राउंड आणि 7 पासून पुढे मग टाईमपास होत होता. म्हणजे अगदी 7-8 तास 7-8 अभ्यास तास व्हायचा. होत होता सर 6 अभ्यास. महिने. हो, 6 महिने असं म्हणजे शेड्यूल चालू आम्ही जे सांगतो ना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला 6 महिने पुरेसे असतात. होतं. मैदानीला पण 6 महिने पुरेसे हो. असतात. पण जर तुमचं डोक्यामध्ये चालतच नसेल, एखादं मंदच असेल, मनापासून केलं तर सांगतो मी, मनापासून केलं, व्यवस्थित केलं, गाईडन्स प्रॉपर घेतलं तर 6 महिने पुरेसे असतात. 6 सोडून 1 वर्ष लागेल. पण तुम्ही जर 1 वर्षामध्ये 2 दिवस अभ्यास केलाय, 8 दिवस सुट्टी मारताय, मग ह्याच्यासोबत भांडताय, त्याला काहीतरी नावं ठेवताय, नको त्या गोष्टी वाचताय, आउटडेटेड गोष्टीकडे लक्ष देताय, रील बघताय नुसते आणि मग तुम्ही म्हणताय की नाही मला 9 वर्ष लागली. हां, ठीक आहे तुम्हाला एकदा दोनदा अपयश येऊ शकतं. प्रत्येकालाच येतं. ते रणजितलाही आलेलं आहे, मलाही आलेलं आहे. परंतु अपयशी यशाची पहिली पायरी आहे. पोलीस भरतीचा अभ्यास, लेखी परीक्षा पास होण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष पुरेसा काळ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये टाईमपास केला तर तो काळ एक्सटेंड होणार. तुमच्या त्या एक्सटेंडमुळं तुमच्या मेंदूला वेगळी सवय लागते, की मला अपयश येतं. तुमचा मेंदू ते डोक्यात ठेवायला लागतो आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह इफेक्ट होतो तुमच्या मानसिकतेवर आणि मग अजून जास्त दिवस लागतात. मग त्याच्यामध्ये नशीब साथ देत नाही, कोणाला इंजुरी होती, कोणाला सिली मिस्टेक होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला ते वर्षभर सफिशियंट वेळ असतो, की तुम्ही OMR शीटवर सोडवा, पुन्हा पुन्हा सोडवा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सोडवा. अवघड पेपर सोडून बघा, सोपे पेपर सोडून बघा. 1 वर्ष पुरेसं आहे. तुमची ती नीटची परीक्षा बघा 12वी नंतर जी असते. किती अवघड परीक्षा आहे. पण ते पुरे 1 वर्षातच पास होतात की. पास होणारे ते 1 वर्ष जास्त अभ्यास करणारे असतात आणि इतर जे एकदमच दिवस लावतात ना, की 5-5 वेळा रिपीट दिली त्यांचं असे काही खरं नसते.
प्रश्न असा आहे की ठीक आहे, तुम्हाला काहीतरी नशिबाचा प्रॉब्लेम होतोय, इंजुरी होतीये किंवा एखाद्याला नाही लवकर यश येत. तो विषय सोडून द्या. पण अभ्यासासाठी 1 वर्ष पुरेसं आहे तुम्हाला मेरिटमध्ये आणण्यासाठी. हे आम्ही सांगतो आणि मी स्वतः सांगतो, की मी सगळा त्या पी-एस-आयचा अभ्यास केला असेल 1.5 वर्ष. सगळा मिळून हां. 1.5 वर्षामध्ये प्री, मेन्स इकडे तर काहीच नाही. तिकडे प्री मेन्स पण आहे आणि मग फिजिकल. म्हणजे आधी ह्या 3,00,000 लोकांमध्ये तुम्हाला प्री निघायची आहे. मग त्या 10,000-20,000 मधून मेन्स निघायची आहे. मग त्या तुमच्या 1000 मध्ये तुम्ही फिजिकल इंटरव्ह्यू देणार आणि मग त्या 200-300 मध्ये तुमचं सिलेक्शन होणार. तर असा तिकडं वेगळा प्रवास आहे. म्हणजे माझा अनुभव तोच आहे, रणजितचा अनुभव तोच आहे आणि बहुतेक जे तुम्ही ह्या वर्षी बघताय, की कोणतरी 18, 18.5, 19 वर्षाचा मुलगा आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे. हे लागतात ना त्याचं कारण असते, की ते प्रॉपर गाईडन्सनं अभ्यास करतायत. तुम्ही कुठेतरी चुकताय आणि कुठं चुकताय हे तुम्ही तुमचं शोधा, कारण त्याला दुसरा उपाय नाही. ठीक आहे. बरं अजून एक असा विषय असतो पोरांचा, की म्हणजे अकॅडमी लावू, तर मग जवळची लावू, लांबची लावू, मोठी लावू, जाहिरात बघून लावू, कशी लावू? सर कारण काय असतं काहींना ॲक्चुअल गावाकडे वातावरण नसतं, बरोबर. की नाहीच होऊ शकत. हां, आमचं हां. गाव एकदम गल्लीत आहे. गल्लीमध्ये खूपच मुलं येतात, खेळतात आहेत, लाईट जातीये. घरामध्ये लहान मुलं आहेत 2-3, बहिणीला मुलं झालेत, बरोबर. हो, भावाचे असं मुलं असतं, आहेत. असतं. हां. तर कसं आहे, एका लेव्हलला तयारी येऊस्तोपर्यंत म्हणजे आपल्याला ग्राउंड आपलं 0% आहे. तर अकॅडमीला जाऊन आपण एक आपल्याला ग्राउंड करण्याची किंवा आपला स्वतःचा फिजिकल करण्याची जी अक्कल येऊस्तोपर्यंत तर 3-4 महिने किमान अकॅडमी केली तर चालतंय. म्हणजे आपला अभ्यास किमान आता 70-80 पर्यंत आपला स्कोर चालला आहे आणि लेखीला ग्राउंड आपलं चांगलं बऱ्यापैकी टायमिंग येतंय. हे आपल्याला कळतंय सर आपल्याला. तर तिथपर्यंत जर अकॅडमी लावली आणि नंतर आपण सेल्फ करत आहोत तरी पण चालतंय सर. असं काही नाही. म्हणजे तुम्हाला शिस्त लागेपर्यंत तुम्ही अकॅडमीत जाऊ शकता. तुम्हाला जर असं वाटतं, की माझा गावाकडेच चांगलं होतंय, गावात चांगलं होतंय, हां, पण हां. तुम्ही दिवसभर प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे दिवसभर पळायचं नाही आपल्याला. सकाळचा एक सेशन झाला किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी एकच ठरवा. एकच टाईम मैदानी चाचणी सफिशियंट होती. जसं रणजित 7:00-7:30लाच अभ्यासाला बसायचा. तसं मी 5:00ला बसायचो. पहाटे 5:00ला मी अभ्यासाला बसलेलो असायचो. कारण रणजित उठून फिजिकलला जायचा, मी हां. उठून अभ्यासाला लागायचो डायरेक्ट. म्हणजे आमचा टायमिंग उठण्याचा सेम. पण तो आधी फिजिकलला जायचा, मी इकडे आधी लेखीला बसायचो. कारण आमची लेखीच आधी होती. आणि त्याच्यानंतर दिवसभर अभ्यास केल्यानंतर मी आपलं संध्याकाळी 6:00ला फिजिकलला जायचो. तेवढं फिजिकल केलं, की माझं फिजिकल अर्ध्या तासात संपायचं. ज्या शेतात मी अभ्यासाला बसायचो, लिंबाचं झाड असायचं, झाडाला ते पुलअप्स असायचे आम्हाला. पी-एस-आयला अजून एक पुलअप्स आहेत. तर ते पुलअप्स तिथं मारायचे. गोळा त्या झाडाखालीच फेकलेला आहे. 10-20 गोळे फेकले, की झाले. किती गोळे फेकणार? 500 गोळे फेकायचे काय? 10 सोडून 20 गोळे फेकायचे बरोबर. तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही एकदमच त्याचं लोड नका घेऊ, की गोळे फेकायला वेगळं जायचं संध्याकाळी. की सकाळी गेले 2 तास आणि संध्याकाळी पुन्हा 1.5 तास फक्त गोळे फेकण्यासाठी. अरे गल्लीतच गोळा फेक ना. कशाला वेळ घालवतोय? मग ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत, की कशाला किती वेळ घालायचा आणि कसं पुढे जायचंय. दिवसभर जे जुने विद्यार्थी आहेत, जुन्या विद्यार्थ्यांना मी आधीपासून सांगतोय, की तुमचा बेसिक टू ॲडव्हान्स सगळा अभ्यास झालाय. बरोबर, बरोबर. एखादा 2 घटक आहेत. हे जे 100-150 घटक आहेत ना, त्यातले 1-2 घटक असे आहेत, की ज्याचा तुमचा अभ्यास नाही. पण त्या घटकावर तुम्ही फोकस करा. 2-4 घटकावर. परंतु दिवसाला तुम्ही कमीत कमी 500 प्रश्न सोडवा. 300 सोडवा, 400 सोडवा, 500 सोडवा. म्हणजे प्रश्न हे तुमचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असतात. त्याच्यामुळे तुमचा व्यवस्थित अभ्यास होतोय. प्रश्नांची काठिण्य पातळी कळती, प्रश्नांची संख्या कळती, सिली मिस्टेक कळतात. बरोबर, बरोबर. मग त्याच्यामध्ये पण तुम्ही असं करू शकता, की टॉपिक वाईज सोडवा. कुठला काळा घोडा घ्या नाही तर अजून कुठला घ्या. ते आम्ही नाही सांगणार तुम्हाला. सर त्याच्यासोबत तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सोडवा, पांढऱ्या घोड्यातून घ्या, झालेल्या प्रश्नपत्रिका बघा, इतर कुठलं पब्लिकेशन तुम्हाला आवडतं तिकडून घ्या किंवा कुठल्यातरी अकॅडमीच्या इकडे-तिकडे टेलिग्रामला पडतायत त्या घ्या. परंतु दिवसामध्ये जुन्या विद्यार्थ्यांनी 300, 400, 500 क्वेश्चन सोडवाच. 500 सोडवा. जर तुमचा अभ्यासाला मन लागत नसेल 500 सोडवा. जर तुमच्या अभ्यासाला मन लागतं तर 300 सोडवा. पण 300च्या खाली येऊ नका. बरोबर कारण सर. माझं तुम्हाला म्हणणं आहे, एक या 3-4 महिन्याचा बेसिक अभ्यास झाल्यानंतर, संदर्भ, थेअरी पूर्ण वाचून झाल्यानंतर परत सर प्रश्नांवर जास्त वेळ देणं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि तो प्रश्नांचा विषय तो आपल्या पुस्तकात झाला. कुठल्या म्हणजे ज्यावेळी इरॉलेस होतो, आता ते पोलीस ग्रंथ आहे. त्यामध्ये जे वर्गीकरण केलं होतं, तसं पुस्तक मला बघायला मिळालं नाही आजपर्यंत. नाही, आणि आजही नाही. हां, आजही नाही. कोणाला मिळालं तर आम्हाला पण सांगा, की बाबा पोलीस भरती ग्रंथापेक्षाही चांगलं स्पष्टीकरण असलेलं हं. आम्हाला पुस्तक मिळते, तर आम्ही काय पैसे देऊ, काय कमी अडचण वेळेत नाही. सर जास्त तयारी अशा हां, अशा कमी वेळेत कारण काय होतंय, तुम्ही आता जर बघितलं कुठल्याही मोठ्या जिल्ह्यांचा निकाल घ्या, की मेरिट समजा 130ला लागले, तर 127ला 200 मुलं वेटिंगला असतात, 300 मुलं बरोबर. वेटिंगला असतात. तर आपल्याला वेटिंगमध्ये जायचंय का सिलेक्शन लिस्टमध्ये जायचं तुम्ही ठरवायचं. एकतर आपल्याकडं आधी फिजिकल होती, त्याच्यामध्ये बराच वेळ जातोय. मग त्याच्यानंतर तुम्हाला वेळ कमी मिळतोय.
अनेकदा तुम्ही त्या लेखी परीक्षेपर्यंतच पोहोचत नाहीत, कारण गर्दी खूप पडती, कुठं काहीतरी प्रॉब्लेम होतात. हे जर तुम्हाला वाचवायचं असेल तर एकच उपाय आहे, की येणाऱ्या परीक्षेत आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त ताकद लावायची. ह्या वर्षी आपण लेखीला बसलोय, कदाचित पुढच्या वर्षी लेखीलाच बसणार नाही, असं होऊ शकतं. बरोबर. मग ती होऊ नये म्हणून आपल्याला दोन्हींची तयारी करायची. आम्ही काय असं म्हणत नाही फिजिकल करू नका. पण एक टाइम करा, व्यवस्थित करा, मन लावून करा. नको त्या लोकांसोबत गप्पा मारत बसू नका. जर तुम्हाला एखादा ग्रुप आवडत नाही, एखादी अभ्यासिका आवडत नाही, आसपासचं वातावरण आवडत नाही, अकॅडमी आवडत नाही, बंद करून टाका, शिफ्ट करून टाका. दुसरीकडे हो, बाजूला व्हा. जेणेकरून तुमचं मन लागेल. आणि जे विद्यार्थी घर सोडून बाहेर राहतात, थोडं डाएटवर पण लक्ष द्या. काय होतं, डाएट व्यवस्थित नाही मिळाला बरोबर. आणि तुम्ही उगाच आपलं पळताय तर मग अवघड होऊन जातंय. बरं, अजून काय सांगशील ह्या मुलांना, की पहिल्या अटेम्प्टला सिलेक्शन होण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांना काय सांगशील? सर आता मी 6 महिन्यात जे अभ्यास केला आहे, त्या अभ्यासाचं नियोजन असं होतं, म्हणजे मी पहिल्यांदा स्टेट बोर्ड हं. कव्हर करून घेतला हं. आणि त्याच्यानंतर स्टेट बोर्डवर क्वेश्चन काढले, मी नोट्स काढल्या. हं. त्याच्यानंतर परत मग आपला उर्जित मार्ग असेल, एकनाथ पाटील सर ठोकळा असेल, हा पहिल्यांदा वाचून घेतला चांगला. आणि नंतर सर गणित बुद्धिमत्तेला मी रोज गणित सोडवत होतो किंवा सरांचे लेक्चर ढवळे सरांचं बघत होतो. हं. काय पण अडचण नाही. आणि मग परत मात्र का ना सर, मी जास्त वेळ टेस्ट किंवा आपल्या इरॉलेसवर काम केले. हं. ह्याच्या व्यतिरिक्त मी बाकी काही 6 महिन्यात काहीच केलेलं नाही. म्हणजे लक्षात आली का तुमच्या गोष्ट, की तुम्हाला जो प्रॉब्लेम होता ना, आता स्टेट बोर्ड तुम्ही वेगळं वाचतायत हे. आता स्टेट बोर्ड वेगळं वाचण्याची आम्ही गरज ठेवली नाही. जी वरतीच्या राजमार्गाची नवीन आवृत्ती येते. बरोबर. ते आमच्या लक्षात आलं, की खूपच जास्त प्रश्न येतात. तर आम्ही काय केलं, सगळ्या स्टेट बोर्डमध्ये जो डेटा आपल्याकडे नव्हता, तो सगळा त्याच्यामध्ये ॲड केलाय. असं काही नव्हतं, की आपल्याकडे काहीच नव्हतं. स्टेट बोर्डचं नाही. वेगळंच चाललं आणि आपलं वेगळं चाललं असं काही नव्हतं. परंतु एखादा पॉइंट मिसिंग आहे. समजा तुम्ही काहीतरी किडनीबद्दल वाचताय, तर तुमच्याकडे किडनीमध्ये जे पॉइंट दिले त्याच्यापैकी एखादा पॉइंट आपल्याकडे एक्स्ट्रा होता, एखादा मिसिंग होता. तो जो मिसिंग पॉइंट होता तो आपण इकडे घेतलाय. इतिहासाचा एखादा पॉइंट आहे, की गौतम बुद्धाबद्दल त्यांनी एवढी माहिती दिली. आपण त्यांच्यापेक्षा जास्त दिली. पण 2 पॉइंट त्यांच्याकडे वेगळे आहेत. तर ते पॉइंट सुद्धा आपण कव्हर केले, जेणेकरून आता पोरांना स्टेट बोर्ड वाचण्याची गरज ठेवली नाही. ठीक आहे, तो त्याच्यात तुमचा प्रश्न आहे, तर तुम्ही वेगळे त्याचे वाचू ठोकळे शकता. पण आहेत सर. हां. स्टेट बोर्ड एकत्रित ठोकळे पण आहेत किंवा नाही, आम्ही बघितली. ॲड केले. ते ते आपल्या इकडच्या हां. इकडे मॅच होत नाहीत ते. होय काय? हां. तर इकडे आपण ते व्यवस्थित कव्हर करून घेतोय. बरं, अजून ह्या मुलांना क्वेशन पेपर सोडवण्यासाठी काय सांगणार, की सिली मिस्टेक कशा हां. टाळता येतील किंवा कसा स्कोर वाढला पाहिजे? म्हणजे सर माझं म्हणणं आहे की टेस्ट जोपर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होत नाही, वाचून किंवा अभ्यासून, तोपर्यंत टेस्ट सोडवायला घ्यायचीच नाही. घ्यायचेच नाही आणि किंवा ज्यावेळी सोडवले तर टॉपिक वाईज हां, सोडवायचे. प्रत्येक विषयावर विज्ञान असो किंवा इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि गणित, बुद्धिमत्ता हे आपलं ज्यावेळी पूर्ण कव्हर होईल, त्याच्यानंतर मग टेस्ट सोडवायला घेतल्यानंतर आपल्याला पहिला स्कोर किती येतोय, 75 येतोय, 80 येतोय. हं. मग इथून पुढं आपल्याला जिथं चुकतंय त्याच्यावरच काम करायला पाहिजे. बेसिक गोष्टी चांगल्या असतात. त्या परत मजबूत करायचं काही कारण नाही. हं. फक्त आपल्याला एक सगळं कव्हर झाल्यानंतर टेस्टमध्ये 80 आला, तर 20 कुठे गेले आणि त्यामध्ये करंटचे सोडून द्या. पण जिथे गेले तिथेच आपण जास्त वेळ घालवला पाहिजे असं मला वाटतंय. आणि असं मग असंच जे चुकलंय तुमचं, त्या चुका सुधारा. अपयश येतंय, चुका होत आहेत आयुष्यात, ह्या सगळ्यांच्या आयुष्यात होणार आहेत, तुमच्या सुद्धा होणार आहेत आणि झाल्याच पाहिजेत. चुकाशिवाय कोणी शिकत नाही. तर तुम्ही तो क्वेशन पेपर सोडवताना तुमचे 10 प्रश्न चुकतील नाही तर 40 चुकतील. जे चुकलेत त्याच्यावर व्यवस्थित काम करा. त्याच्यासोबत काहींचं कसं असतं, की आपण टुक्का लावतो. तो टुक्का लागलेला असतो. तुम्हाला ते कळलं पाहिजे, की हा पण टुक्का मारलाय, analysis. हे चुकून आले. आपल्याला ते उत्तर माहीतच नसतं आपल्याला. आपण आपलं उगाच 2ला गोल केलं, 2 झालं समजा. तर असा प्रॉब्लेम होतोय. ते होऊ नये म्हणून तुम्हाला तो एक उपाय आहे, की काय करायचं, जे झालेले चुकलेले प्रश्न आहेत तुमचे, ते व्यवस्थित त्याला बरोबर. खून करून घ्या. ते व्यवस्थित बरोबर. अभ्यासा. त्याचं विशेष विश्लेषण करा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना फक्त गणित बुद्धिमत्ता नाही, तर मराठी आणि जी-के हा प्रत्येक प्रश्न आपल्याला 1 मार्काला असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आवश्यक असतं. कुणी असं समजायचं नाही, की गणित बुद्धिमत्ता केलं, की मला जी-के आणि मराठी ऑटोमॅटिक नाही येणार. आणि तुमचा जो जुना कोणीतरी विद्यार्थी सांगतो ना 5 वर्षापूर्वी सिलेक्ट झालेला, की नाही, काही नाही, गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करायचं, गणितावरच पोस्ट निघते. नाही, पण सर तसा गणितावर निघते. 25 पॅटर्न पडला तर तो चालेल. नाहीतर नाही, काय नाही, काय पण ठिकाणी सर तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना फक्त गणित बुद्धिमत्ता येऊन जमणार नाही ना. मराठी पण हो, आणायचं, हो जी-के सर. पण आणायचं. काय काय ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, मराठी मिळून 30 ते 35 क्वेश्चन आहेत. बाकी 60 ते 65 क्वेश्चन जेच आहेत. तर तशा ठिकाणी नाही ना तसं अडचण ठरू शकते. कुठलाही पॅटर्न आला तरी आम्ही आणि काय सर हे म्हणत नाही. तुम्ही सांगितलेला मुद्दा महत्त्वाचा आहे, की जरी 80 आले आणि जरी 85 आले, तरी काय ते सगळे आपली अंगची मार्क नसतात. म्हणजे आपल्या स्वतःचे नसतात. त्यामुळे त्यात तुके लागलेले असतात ना, त्यावर पण आपलं एनालिसिस झालं पाहिजे. तुक्क्यावर सुद्धा काम करायचं किंवा काही प्रश्न असे असतात, की आपल्या लक्षातून जाणारे असतात. त्याला सुद्धा व्यवस्थित खुणा करून ठेवा. प्रश्नपत्रिका आणि त्याच्यासोबत तुमची OMR शीट, नोटबुकवर 1, 2, 3, 4 लिहित बसू नका. बरोबर. OMR शीट सुद्धा व्यवस्थित स्टेपल करून ठेवा.
तुमचा स्कोर वाढणार आहे, कोणाला दाखवण्याची गरज नाही. पण सिलेक्शन झालं मात्र सगळ्यांना दाखवायचं की मला 46 होते. आता रणजित अभिमानाने सांगतो की मला तेव्हा 46 होते. ते OMR आहे माझ्याकडे हां. अजून अजून OMR ठेवली त्यानं 46 मार्क पडून सुद्धा 100 पैकी 46 पडले तरी त्यानं जपून ठेवले आणि 94 पडले तरी त्यानं जपून ठेवले. कारण हे तुमचं आहे आणि हे तुम्हीच स्वतःकडे ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा लहानपणीचा एखादा खराब फोटो आलाय म्हणून तुम्ही टाकून द्यायचा नसतो. कदाचित तुम्ही खूप मोठे होणार असता आणि तो तुम्हाला नंतर कामाला येणार असतो की मी असा होतो, आता असं झालोय. तसंच OMRचं असतं की माझं स्कोर आधी 46 यायचं, आता माझा 96 आलाय. म्हणजे माझ्या स्वतःमध्ये किती सुधारणा होती? सुधारणा प्रत्येकात होती. फक्त आपल्याला ताकद लावायची, कमी वेळेत जास्त सुधारणा करायच्यात कारण स्पर्धा वाढत आहे. लक्षात घ्या, वेटिंगची लिस्ट बघितली की तुम्हाला कळलंच पाहिजे की स्पर्धा वाढते. आणि फक्त फिजिकलच्या नादी लागू नका. काही निव्वळ बधीरसारखे फक्त फिजिकल करतायत. तर बाबांनो, लेखी परीक्षा आपल्याला 100 गुणांची आहे, मैदानी फक्त 50 गुणांची आहे. त्याच्यात पण जर लेखी परीक्षा आधी होणार आहे, असा तुम्ही ऐकला असेल, आम्ही ऐकतोय, तर मग मात्र तुमचं अजून अवघड होणार आहे. ते होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला तो एक उपाय आहे, की व्यवस्थित मन लावून करा, दोन्ही करा. मैदानी चाचणी एक टाइम, बाकीचा कमीत कमी फुल टाइम तुम्ही अभ्यास करत तर 8-10 तास. मग त्याच्यामध्ये लेक्चर बघा, नोट्स काढा, रिव्हिजन करा, क्वेश्चन पेपर सोडवा किंवा तुम्हाला काय वाटेल ते करा. परंतु त्याला उपाय नाही. ठीक आहे. मन लावून अभ्यास करा. येणाऱ्या परीक्षेत आपलं झालं पाहिजे. अजून यांना काय सल्ला सांगणार शेवटचा? मला फक्त सर एवढंच बोलायचं आहे, की मला 46 मार्क पडले होते. त्या वर्षी माझा 0 अभ्यास होता. पण मी अभ्यास केल्यानंतर मला 94 भेटले. हे फक्त शक्य झालंय ते आपल्या मराठी पब्लिकेशनच्या काही पुस्तकांमुळे. म्हणजे नाही, थोडक्यात ठीक आहे. इरवलेस सगळेच इरवलेस असतात. आणि ते सगळेच असतात. एखादा आता पहिले ठोकळा असेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे एनालिसिस क्वेश्चन पेपर सोडवणं, OMR सोडवणं आणि ते एनालिसिस हे महत्त्वाचा विषय आहे. कमी मार्क पडले म्हणून कोणी खचून जाऊ नका. शेवटी त्यालाही 46 होते. मला या 20-30 पडायचे. माझा स्कोर कुठेतरी 62 ला गेला. निगेटिव्ह असते एमपीएससी त्याच्यामुळे 62 पुरेसा असतो तिथं. एवढं मेरिट लागतच नाही 62. तर ते सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला फक्त स्कोर वाढवायचा आहे. तर 100% फायदा होईल. अजिबात टेन्शन न घेता अभ्यास करा. स्पर्धा वाढली, पण स्पर्धा म्हणजे बिनकामाच्या लोकांमुळे वाढली. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल अभ्यासावाले कमी आणि बिना अभ्यासावाले जास्त. जे बिना अभ्यासावाले ते तुम्हाला असं बोलवणार, गड बनवणार, हे कसे नालायक, ते कसे वाईट, आपण कसे चांगले आणि हा काय होत नसतो, तिथं नालायकच आहे बाबा, ती मुलगीच वाईट आहे, असं काहीतरी म्हणत तुमचा वेळ घालवत असतात. अशा गटामध्ये राहू नका, निगेटिव्ह लोकांमध्ये राहू नका. ज्या लोकांची तुम्हाला आयुष्यात अडचण येते, अडथळे येत आहेत, की नातेवाईक आहेत, मित्र आहेत, ह्यांची अडचण काय ती माहिती, हे तुमचा वेळ खातेत. हे तुमचे खरे दुश्मन की तुमचा वेळ खातेत. तो बाहेरचा दुश्मन एक वेळ परवडला, तो तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला बोलत नाही. पण हे जे आपल्या जवळचे लोक आहेत ना, आपलेच आपलेच मावशी, आपलेच मामा, ह्यांना फोन लावायचा नाही, ह्यांचा फोनही घ्यायचा नाही. एक 6 महिने, वर्षभर. बरोबर 6 महिने, वर्षभर तुम्ही यांचा फोन नाही घेतला नाही, हे काही तुम्हाला वाईट टाकणार नाही. परंतु तुमचा वेळ जर तुमचा वाचला, तर ह्याचाच फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे आणि त्यांना सुद्धा होणार आहे. परंतु आता जर तुम्ही मावशीच्या मुलासोबत पळताय, मामाच्या मुलीसोबत पळताय, मित्राचं लग्न सोडणार, मित्राच्या बहिणीचं लग्न सोडणार, सगळीकडेच बोंबलत सुटली, तुमचा वेळ वाया जातोय. आणि हे सुद्धा करून तुम्ही ज्या अभ्यासिकेत आहात, सकाळ संध्याकाळ चहा प्यायला गेली, अरे पाऊण तास झालाय चहा पितोय, एवढा वेळ चहा प्यायला लागत नाही. चहा प्यायला 2 मिनिट लागतात, तुम्ही 5 लावा. 50 मिनिटं चहा प्यायला लागत नाहीत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. बेसिक गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे. आणि इथंच मुलं चुकतात आणि मग यांना 10-12 वर्ष लागतात. 10-12 वर्ष लागणाऱ्याला विचारायचं की तू आयुष्यात किती वेळ वायाला घालवलाय. आता एखादं डोकंच कमी चालत असेल, तो विषय वेगळा आहे. ठीक आहे ना, मग 10-12 वर्ष लागले म्हणजे चुकीचं झालंय अशातला काय भाग नाही. एखाद्याचं वय 35 झालंय, हे पण चुकीचं आहे, आम्हाला म्हणायचं नाही. परंतु ही वेळ कशामुळे आली, की आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवलाय. तो वेळ वायाला घालवू नका. म्हणजे तुमचं जरी 35 वय असलं तरी आपलं ह्याच वर्षी सिलेक्शन होऊन जाईल. आता पुन्हा वय वाढीची गरज पडायची नाही. ठीक आहे. तर तुम्ही मन आणि लावून सर, अभ्यास करा. ते 6 महिने होते. 6 महिने म्हणजे 180 दिवस. त्या 180 दिवसामध्ये मला माझा एकच दिवस वाया गेला आठवतोय. तो बरं. आता कशासाठी गेलाय ते हां. सांगणं योग्य नाही. पण त्या 180 दिवसामध्ये फक्त एकच दिवस असा गेला मी त्याच्या अभ्यासात गेलो नाही. तर मला प्रत्येक दिवस माझ्या लक्षात आहे की मी त्या दिवशी 7:30 लाच पोहोचलोय किंवा फार तर 8 ला. हां. म्हणजे एवढी कळशीत कळशी लागते. सतत सातत्य एवढं लागते, की 180 पैकी 179 दिवस तो डेली अभ्यासिकेत होता. एक दिवस त्याचं पर्सनल कारण होतं म्हणून नव्हता. आता असे किती लोक आहेत, की बाबा आमचं वय 35 झाले आणि 10 वर्षापासून मी काय केले, फक्त 10 दिवस सुट्ट्या घेतल्यात. बाकी डेली अभ्यासिकेत आहे, मन लावून अभ्यास करतो, ह्या माझ्या नोट्स बघा. असं कोणीच भेटणार नाही तुम्हाला. मग हे नंतर आम्हाला शिव्या घालायला, तुम्हाला शिव्या घालायला, मागच्या पुढच्या हे फक्त शिव्याच घालत बसतात. ही अशी वेळ येऊ नये म्हणून फक्त मन लावून करा. जो तुमच्याकडे दिवस दिसतात ना, प्रत्येक दिवस करणे लावा. काय संडे बिंडे काय नसते. पोरांना काय असतं संडे? त्याच्यामुळे तुम्ही तिकडे वेळ व्हायला घालू नका. जर तुम्हाला करमतच नाही, मनच लागत नाही, तर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा. मित्रांना इकडे तिकडे भेटा वाटल्यास एखाद्या दिवशी. पण सकाळ संध्याकाळ त्यांच्यासोबत वेळ वायाला घालू नका. कारण इथं लोक वेळ वायाला घालवतात आणि मग स्वतःचं नुकसान होतं, आईबापाचं होतं, लोक नाव ठेवतात, लग्न होत नाहीत, सगळे सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत.
असं होऊ द्यायचं नसेल तर थोडंसं स्वतःला समजावून सांगा. इथून पुढे तुम्ही पण रणजित सारखं 180 दिवस मोजून ठेवा. एकच दिवस सुट्टी घ्यायची. त्यानंतर एक दिवस घेतली, तुम्ही एकही दिवस घेऊ नका आणि नाही सिलेक्शन झालं तर माझ्याकडे या. पण फक्त मन लावून सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तो नुसता अभ्यासिकेत गेला आणि तिथे जाऊन रील बघतोय, तिथे जाऊन वेब सीरीज बघतोय, IPL बघतोय, मग नाही होणार. तुम्हाला कळलं पाहिजे की आपला 8 तास अभ्यास झाला पाहिजे, झोप प्रॉपर झाली पाहिजे, 100% सिलेक्शन होणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून कोणी गरजू बस झालं. अजून काय सांगायचं हे सांगतोय. आता रणजितला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढे सुद्धा जाऊन तो थांबणार नाही. तो डिपार्टमेंटलचा अभ्यास करणार आहे, डायरेक्ट MPSCचा अभ्यास करणार आहे, कारण तो हुशार आहे आणि त्याला कळशीत कळशी कशी ठेवायची ते कळते. त्याच्यामुळे तो सातत्य ठेवणार आहे आणि तो पुढे जाणार आहे. 100% तो तुम्हाला PSI झालेला दिसणार आहे, कारण त्याला आवड पण आहे, त्याची पर्सनॅलिटी पण तशी आहे, आई वडिलांना पण तशी आवड आहे. त्याच्यामुळे तो 100% तुम्हाला पुढे गेलेला दिसेल. धन्यवाद. झालं.